पंतप्रधान मोदींनी त्यांच्या सभांचा धडाका सध्यात राज्यात लावलेला आहे। त्यातही मोदींचं राज्यावर विशेष लक्ष असल्याचं दिसतंय। पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात पूर्व विदर्भातल्या 5 जागांसाठी मतदान झालं। यात मोदींनी चंद्रपूर, रामटेक आणि वर्धा या ठिकाणी सभा घेतल्या। दुसऱ्या टप्प्यासाठी मोदींनी नांदेड, परभणी या ठिकाणी सभा घेतल्या, अमरावतीत सभा घेतली। आता त्यांचं लक्ष राज्यातल्या उर्वरित 3 टप्प्यातल्या मतदानाकडे आहे। त्यासाठी आज त्यांच्या पुणे, सोलापूर आणि साताऱ्यात सभा होत आहेत, तर उद्या माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये प्रचार सभा असेल। तर 6 आणि 10 मे रोजी देखील मोदींच्या सभा राज्यात असतील। 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी मोदी मैदानात उतरणार आहेत, तर 10 मे रोजी कल्याणसह नगर आणि दिंडोरीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत। मोदींचा राज्यातला हा प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं मुक्काम, तर कसा आहे हा मुक्काम पाहूया। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। लोकसभा जागांच्या बाबतीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश नंतरचा क्रमांक। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। 2चं राज्य आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतरही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मोठा जनाधार मिळताना दिसतोय। मवियासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांना कमी लेखून चालणार नाहीये। उमेदवार जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी उमेदवारांची उघड नाराजीही दिसून आलेली आहे। उत्तरेप्रमाणेच महाराष्ट्रात हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी नाही। 400+ टार्गेट पूर्ण करण्यासाठी महायुतीच्या 2014 आणि 2019 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळेच राज्यभरात पंतप्रधानांच्या सभांचा धडाका सुरू आहे।